श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असंच मजेत राहा. पहा, आपल्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद होतात, कंटिन्यू आजारपण येत आहे किंवा कंटिन्यू काही ना काही इकडून तिकडून पीडा येत आहे किंवा आपल्याला असं नेहमी जाणवतं की बाबा रे माझं खूप चांगलं चालू होतं, परंतु अचानकपणे काय झालं माहिती नाही. अचानकपणे माझ्या घरावरती कसलं तरी संकट आलेलं आहे किंवा कुणाची तरी नजर लागलेली आहे. त्यामुळं माझ्या घराचं पूर्ण जे काही वातावरण आहे ते विस्कळीत झालेलं आहे. नवरा बायकोंचं पटत नाही, मुलं आईवडिलांचं ऐकत नाही किंवा घरात जे थोर मोठे आहेत त्यांचं सुद्धा विचार आपल्याला पटत नाहीत. कंटिन्यू आजारपण येतात, अचानकपणे एखादं असं मोठं संकट येतं की आपण पूर्ण डगमगून जातो. चांगला चालणारा उद्योग व्यवसाय सुद्धा ठप्प होण्याच्या मार्गावरती असतो. त्याचप्रमाणे आपण जे काही संपत्ती घेतलेली आहे ती संपत्तीचे हप्ते सुद्धा आपल्याच्याने जात नाही किंवा ती संपत्ती सुद्धा विकण्याची वेळ येते. इथपर्यंत हजारो गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. पहा, यासाठी मी तुम्हाला एक सुंदर असे 2 शब्द म्हणण्यापेक्षा एक वाक्य सांगणार आहे. हे वाक्य इतकं 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 महत्त्वाचं आहे आणि इतकं कारागीर आहे की खूप जणांनी अनुभव घेतलेला असा हा उपाय आहे. पहा, आता श्रावणाला निश्चित सुरुवात झालेली आहे. आजपासूनच विशेष करून श्रावणाला सुरुवात झालेली आहे. तर श्रावणामध्ये आपण पाहिलेलं आहे, श्रावण नव्हे तर इतर सर्वच महिन्यांमध्ये आपण बहुतेक लोकांचं पाहतो, ज्या लोकांना कसलीच कमी नाही, ज्या लोकांना पहा आपण बहुतेक वेळा म्हणतो बाबा रे हा व्यक्ती असं का बरं करतो. आता आज गुरुवार आहे, शुक्रवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे, बुधवार आहे, परंतु हा व्यक्ती रोज महादेवाच्या मंदिरामध्ये जातो, रोज तेथे जाऊन अभिषेक करतो. भले तो दुधाचा असो, दह्याचा असो किंवा अगदी पाण्याचा का होईना तो व्यक्ती अभिषेक करत असतो. आणि आपण हे सुद्धा ऑब्झर्व करत असतो की त्या व्यक्तीला जे काही दुःख आहे हे दुःख खूप कमी प्रमाणामध्ये असते किंवा तो व्यक्ती कमी जरी शिकलेला असेल किंवा त्या व्यक्तीकडं पैसा पाणी संपत्ती कमी जरी असेल तरीही तो आपल्याला खूप सुखी समाधानी आनंदी दिसतो. त्याची मुलं खूप चांगल्या मार्गाने जाताना आपल्याला दिसतात. अभ्यासामध्ये सुद्धा त्यांची प्रगती असते, त्यांच्यावरती संस्कार सुद्धा खूप छान असतात. आपण म्हणतो बाबा रे का बरं, मी तर माझ्या मुलाला मोठ्या चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये वगैरे घातलेलं आहे तरीही माझा मुलगा शिकत नाही, काहीच नाही. मी त्याला प्रत्येक गोष्ट तो म्हणाल त्याच्या आधी किंवा त्याने मागितलं की लगेच त्या क्षणी आणून देतो, पण तरीही माझी मुलं शिकत नाही. आणि या व्यक्तीकडे तर काहीच नाही, अगदी चटणी भाकरी शिळ्या भाकरी खाऊन याची मुलं शिकत आहेत, तरी यांची प्रगती कशी काय. तर त्याचे एकच कारण आहे, आपल्याला माहिती आहे महादेव हे खूप भोळे आहेत आणि आपल्या कोणत्याही हकीसरशी धावून येणारे देवता जर म्हटलं तर महादेव आहेत. भोळ्या महादेवांना कोणतीही सेवा केली जरी तुम्ही तरी ती सेवा लगेच लागू होते आणि ती लगेच आपल्याला त्या सेवेचं फळ सुद्धा देतात. म्हणून महादेवांची सेवा होता होईल तितकी सगळी लोक आपल्याला करताना दिसतात, कारण आपल्याला माहिती आहे की महादेव हे प्रचंड प्रचंड भक्तीचे भुकेलेले आहेत आणि आपल्याला फक्त सेवा करायची आहे. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंच एक सुंदर असं एक वाक्य म्हणा किंवा एक असं तुम्हाला उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कितीही प्रॉब्लेम कसेही प्रॉब्लेम असू द्या त्या प्रॉब्लेममधून 1001% तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे, उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, ही जी सेवा आहे, सेवाच म्हणावी लागेल. ही सेवा तुम्हाला श्रावण महिन्यातील जर आता 4 सोमवार येतात तर 4ही सोमवारी जरी केली तरी चालेल. सोमवारी मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते, तर तुम्ही इतर दिवशी कोणत्याही दिवशी जरी जाऊन तुम्ही ही सेवा जरी केली तरी चालेल. आता सेवेसाठी महादेवाच्या मंदिरातच गेलं पाहिजे असं नाही, परंतु पहा आपल्याकडनं निदान या श्रावण महिन्यात किमान 1 सोमवार म्हणा किंवा एखादा दिवस तरी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक हा झालाच पाहिजे. आता अभिषेक तुम्ही पुन्हा सांगते, पाण्याचा करा, दुधाचा करा, दह्याचा करा, तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही अभिषेक करू शकता. त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्र, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम सर्वांना पाठ आहे, तर हा मंत्र सुद्धा तुम्हाला तेथे जाऊन म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे काळभैरव अष्टकम आहे, तेथे जाऊन तुम्हाला म्हणायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वाक्य मी सांगणार आहे हे वाक्य तुम्हाला रोज बोलायचं आहे. पहा, या वाक्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, काही नाही. अगदी तुम्ही अंथरुणावरती पडल्या
सुद्धा हे वाक्य म्हणू शकता. दिवसभरात म्हणा, रात्री झोपताना म्हणा, किंवा अगदी सकाळी उठल्या उठल्या जरी म्हटलात तरीही चालेल. उठून बसून आंघोळ पांघोळ करून म्हणायची गरज नाही, अंथरुणावरती झोपलेले आहात त्यावेळेस जरी म्हटला तरीही चालेल. इतकं छान आहे. याला लघु मृत्युंजय मंत्र असं सुद्धा म्हटलं जातं. महादेवांचा लघु मृत्युंजय मंत्र असं सुद्धा या वाक्याला म्हटलं जातं. या वाक्यामध्ये इतकी ताकद आहे की आपलं कोणतंही दुःख असो, आपली कोणतीही अडचण असो, ते शमवण्याची ताकद यामध्ये आहे. त्याचप्रमाणे आपली पहा, कोणतीही अडचण, कोणतीही समस्या किंवा कोणतीही इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हे वाक्याचं पठण करायला सुरुवात करा. काहीच करायचं नाही. अगदी महिलांना पिरियड असो, घरात सुतक असो, विटाळ असो, तरीही तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे. अगदी कधीही तुम्हाला जेव्हा केव्हा आठवेन तेव्हा सुद्धा म्हणायचं आहे. आणि अंथरुणावरती सकाळी उठल्या सुद्धा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र अगदी साधा सोपा आहे, परंतु मंत्रातील अक्षर आणि अक्षर खूप महत्त्वाचं आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. ओम ओम ज्यू स माम ओम ज्यू स माम पालय पालाय स ज्यू ओम. पुन्हा सांगते. ओम ज्यू स माम पालाय पालाय स ज्यू ओम. ओम ज्यू स माम पालाय पालाय स ज्यू ओम. ओम ज्यू स माम पालाय पालाय स ज्यू ओम. या मंत्राचं तुम्हाला फक्त एकदा पठण करायचं आहे. फक्त एकदा, असं नाही की जास्त वेळेस. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 वेळेस केलं तर अतिशय उत्तम, परंतु फक्त रोज एकदा जरी तुम्ही अंथरुणावरती उठल्या उठल्या जरी पठण केलं तर याची ताकद खूप आहे. पहा, उठल्याच का करायचं, तर आपलं मन फ्रेश असतं, मनामध्ये दुसरे कोणतेच विचार नसतात, माइंड एकदम ब्लँक असतं. म्हणून उठल्या आपल्याला जर आपण स्मरण जर महादेवाचं केलं तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होते. अडचणी दूर होतात, समस्या दूर होतात आणि इच्छा पूर्ती होण्यास मदत होते. मिस्टरांना जॉबमध्ये काही प्रॉब्लेम असतो, पैशा रिलेटेड काही प्रॉब्लेम असतो, मुलांच्या शिक्षणाशी रिलेटेड असतो, त्याचप्रमाणे आपला उद्योग व्यवसाय असो, घर असो, परिवार असो, आजारपण असो किंवा इतर XYZ कोणतीही समस्या असो, प्रत्येक समस्येवरती जर निदान जर म्हटलं तर हे एक वाक्य आहे. हे एक वाक्य म्हणजे लघु मृत्युंजय मंत्र आहे. यामध्ये खूप अशी ताकद आहे. तुमच्या मुलांकडनं सुद्धा तुम्ही हे पठण करून घेऊ शकता किंवा मुलांना सुद्धा म्हणायला सांगू शकता. अगदी लहान मुलं जरी असतील तरीही त्यांचं सहज पाठ होतं. पहिली दुसरीची मुलं सुद्धा हे मंत्र म्हणतात. कारण पहा, ज्या मुलांना अभ्यासामध्ये प्रगती करायची आहे, ज्या मुलांना अभ्यासामध्ये पुढं जायचं आहे, स्वतःचं करिअर करायचं आहे, त्यांना त्यांची बुद्धी तल्लख करायची आहे, त्यांना त्याचं काहीतरी फ्युचर बनवायचं आहे, त्यांनी सुद्धा हा मंत्र म्हणायला सुरुवात करा. या मंत्रामध्ये खरंच सांगते खूप ताकद आहे. ज्या दिवसापासून तुम्ही हा मंत्र म्हणायला सुरुवात करणार आहात, अगदी त्या दिवसापासूनच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरातील वादविवाद, कटकटी, त्याचप्रमाणे जे काही समस्या होत्या तर थोड्या करून सोडताना तुम्हाला दिसतील. जी कोणती लोक तुमच्याबरोबर भांडत होतील ती सुद्धा हळूहळू तुमच्याबरोबर भांडण्याची कमी होतील. तुमच्या घरातील वातावरण प्रेमाचं, आनंदाचं होईल. तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल. तुमच्या बरोबर शत्रुत्व घेणारे जे कोणी लोक होती, जे तुमच्यावर दुश्मनी घेत होती, ती लोक तुमच्यापासून दूर जातील. तुमच्या प्रेमाची, नात्या गोत्याची माणसं तुमच्याकडं जवळ येताना दिसतील. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. आता किती दिवस करायचा, किती काय पहा, याला काही मेहनत आहे का नाही ना. आपल्याला दिवा लावायचा ना, कोणत्या मंदिरात जायचं ना काही. अगदी तुम्ही पारुशी असताना, अंथरुणावरती झोपलेले असताना सुद्धा हा मंत्र म्हणू शकता. कोणतंही बंधन नाही, काही नाही. म्हणून तुम्ही कंटिन्यू जरी आयुष्यभर जरी हा उपाय केला तरीही याचा काहीच तुम्हाला दुष्परिणाम होणार नाही. उलट या मंत्राचा तुम्हाला लाभच होणार आहे. आणि महादेवांची ज्यावेळेस आपल्यावरती महादेवांचा ज्यावेळेस आपल्यावरती आशीर्वाद असतो किंवा ज्यावेळेस आपण महादेवांची भक्ती करतो त्यावेळेस आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये कशाचीच कमी भासत नाही. माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद लाभतो, भगवान विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद लागतो, ब्रह्माचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद लागतो. आपले सर्व ग्रह हे स्ट्रॉंग होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी भासत नाही. म्हणून निश्चित तुम्ही ही सेवा चालू करा. हे एक वाक्य म्हणून पहा, तुम्हाला काय बदल जाणवतो हे निश्चित मला कमेंट्समध्ये सांगा. खूप अनुभव सिद्ध, खूप जणांना अनुभव देऊन गेलेला हा उपाय आहे. म्हणून निश्चित हा उपाय करा.
आणि अनुभूती आल्याच्या नंतर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. उपाय फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका, इतरांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांच्याही जीवनात आनंद होईल. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या निरुतू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.